माऊलींच्या पालखीचं सोहळ्यातलं रिंगण म्हणजेच वारकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणीच. आज सकाळी रिंगण सोहळ्याला वरुण राजानं सुद्धा हजेरी लावली. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी निसरडा होत असला तरी सुद्धा त्या ठिकाणी चालण्यातही अडथळे येतात, पण तरी सुद्धा याच उत्साहामध्ये हा रिंगण सोहळा पार पडतो. या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी आहे आणि नुकतंच या क्रीडांगणावरती माऊलींच्या पालखीतलं तिसरं गोल रिंगण पार पडलेलं आहे. माझ्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल की असंख्य संख्येने वारकरी आहेत आणि रिंगण ज्या वेळेला पालखी तळावरचं संपतं त्यावेळेला एकच हरिनामाचा जयघोष सुरू होतो. दिंड्या आणि वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह असतो. मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी खाली तुम्ही बघत असाल घोड्यांच्या टापांचे ठसे आहेत आणि मी जसं आधी सांगितलं होतं की ज्या वेळेला या रिंगण तळावरती घोडे धावतात त्यावेळेला त्या घोड्यांच्या टापाखालची जी माती आहे ती माती कपाळी लावण्याकरता म्हणून वारकऱ्यांची धावपळ होते, गर्दी होते. कारण अतिशय पुण्य असं समजलं जातं या घोड्यांच्या टापाखालची माती कपाळी लावणं आणि त्यामुळे ती गर्दी होते. या ज्या तुम्हाला दिसता आहेत त्या सगळ्या घोड्यांच्या टापा आहेत. आम्ही आत्ता अगदी या रिंगण तळावरती आहोत जिथे हे रिंगण आत्ताच पार पडलेलं आहे. अतिशय सुंदर असं वातावरण, पाऊस आहे सकाळपासून रिमझिम रिमझिम आणि तरीसुद्धा या सोहळ्यामध्ये म्हणा किंवा वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये म्हणा कोणत्याही पद्धतीचं विघ्न आलेलं नाही आहे. लोक हा पाऊससुद्धा खूप छान पद्धतीनं एन्जॉय करतायत कारण ही सगळी शेतकरी मंडळी आहेत आणि शेतकऱ्यांकरता पाऊस हा खूप महत्त्वाचा असतो. आत्ता राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतीची पेरण्या झालेल्या आहेत, पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे हे सगळे शेतकरी माऊली आहेत, वारकरी माऊली आहेत आणि त्यांना पावसाची आवश्यकता आहे आणि त्याकरता पावसाची सुद्धा हे सगळेजण प्रार्थना करतायत. माऊलींचं हे तिसरं गोल रिंगण या ठिकाणी पार पडलेलं आहे. ठाकूरबुवाची समाधी हा सगळा परिसर आता हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेलेला आपण सगळेजण पाहतो आहोत. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणावरून.